बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मराठी बालभारती इयत्ता दुसरी 1979ची एडिशन. यातील एक गोष्ट पाहूया. हुशार कावळा. गोष्ट लिहिली आहे नारायण सुर्वे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. एक होता कावळा, कोळसा जसा काळा काळा, नजर त्याची चोहीकडे, मान करी इकडे तिकडे. एकदा काय झालं, त्याला लागली खूप भूक. त्याने खाल्लेही खूप खूप, पण पाणी नव्हते प्यायला. शोधून शोधून दमला. इतक्यात त्याला दिसली घागर. गेला तिकडे भरभर, उडून बसला घागरीवर. पाणी होते तळाशी, त्याची चोच पोचावी कशी. पाणी चोचीत येईना, काय करावे कळेना. कावळा विचार करत राहिला. पाणी तर प्यायला हवे, मग उपाय शोधायलाच हवा. तो उपाय शोधू लागला. उपाय काही सुचला नाही, पण तो निराश झाला नाही. कावळा उपाय शोधत राहिला, विचार करत बसून राहिला. एकच प्रश्न त्याला पडला, काय करावे बरे आता. बघू लागला इकडे तिकडे. त्याला दिसले काही खडे. मग एक उपाय सुचला. पंख पसरून उडाला. त्याने एक खडा आणला. पटकन तो घागरीत टाकला. डुपकन वाजले. काय गंमत, पाणी वर उडाले. मग खड्यांमागून खडे आणले, भराभर घागरीत टाकले. पाणी वर चढत गेले, चोचीपर्यंत पाणी आले. त्याला खूप खूप आनंद झाला. तो पोटभर पाणी प्यायला. हुशारीचा लाभ झाला. बालभारतीमधील या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.